आहे, त्यामुळे हे सगळं प्रकरण होत असताना कदाचित प्रेक्षकांचा असा समज होऊ शकतो की सगळंच हगवणे कुटुंब असं आहे. त्याच्यापैकी एक अपवाद जो मयुरींच्या सांगण्यामुळे कळतोय तो असा की किमान त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत तरी सरसकट चित्र रंगवलं जाऊ नये. जो त्यांचा मोठा मुलगा म्हणजे मोठा मुलगा ज्याच्याशी लग्न झालं, कारण त्या मोठ्या सून होत्या कुटुंबियातल्या. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. मी पुन्हा एकदा रुपाली ठोबरेंकडे जातो. रुपालीजी, सगळ्याच पक्षांमध्ये म्हणजे आपल्याला नावं नको गेला, पण तुम्ही पुण्याच्या, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ही अशी काही प्रकरणं आपापली चालू असतात. ती फक्त बाहेर येत नाहीत. काही ठिकाणची केवळ तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो. काही आठवड्यांपूर्वी असाच एक मृत्यू झाला होता की जो संशयास्पद आत्महत्याच आहे, पण दाखवला गेला आकस्मिक मृत्यू, अशी सुद्धा चर्चा होती. अंजली दमानेंनी ट्विट केलं होतं. हे सगळीकडेच चालू आहे, मग बाहेर कधी येणार? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या, हे जे काही हुंडाबळीचे विषय आहेत, आत्महत्या प्रवृत्त केलं जाते, हो. त्याच्यामध्ये जी लोक आहेत ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असली तरी नेत्यांना माहिती नसतं ना की हे घरी काय बघताय, हे सुनांना सांभाळत आहेत का, नाही सांभाळत आहेत का. मुळामध्ये जे राजकीय पक्षामध्ये काम करतात त्या पदाधिकाऱ्यांचं, लोकप्रतिनिधींचं काम आहे की आपण जेव्हा समाजामध्ये संदेश देतोय तेव्हा पहिलं आपलं कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. राजेंद्र हगवण्याच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं की हे समाजाला फार सुधारणं म्हणजे मेसेज देण्यापेक्षा यांनी यांच्या मुलाला विकायला काढलं होतं आणि सुनांकडनं पैसा घ्यायचा, ही विकृती त्यांची दिसून येते. त्याच्यामुळे हे असे काय फक्त राजकीय पक्षातच लोक नाहीयेत, अनेक लोक जी अशी आहेत की जे सुनांचे आतोनात हाल करतात. त्याच्यासाठी डोमेस्टिक. पण रुपालीजी, एवढी सगळी जाणीव आहे तुमच्यासारख्या, तुम्ही तर यापूर्वी अनेक पक्षात असताना सुद्धा तुम्ही नेहमी असा लढा दिलेला आहे, पण मग या प्रकरणाच्या बाबतीत अजित पवारांनी सुरुवातीलाच हस्तक्षेप केला असता, तुम्ही असाल किंवा रुपाली चाकणकर असतील, कुणाला का होईना घेऊन त्या घरामध्ये जाणं, त्या तिकडे काय नेमकं झालंय, त्या बाळाचं काय झालेलं आहे, हा मधला जो सगळा काळ गेला ज्याच्यामुळे जास्तीत जास्त टीका दिली, टाळता आलं असतं तुम्हाला जर आधीच हस्तक्षेप करायला दिला असता तर? आम्हाला जर म्हणजे मी तुम्हाला पुन्हा सांगते जबाबदारीने की ते आमच्या पक्षाचे नाही म्हणून आम्ही जबाबदारी बाजूला सारू शकत नाही. परंतु जर हगवण्यांच्या लग्नामध्ये अजितदादा त्या कसपट्यांना विचारतायत यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली. आता साहजिकच कसपट्यांनी प्रेमापोटी सांगितलं की आम्ही पोरीला दिली, परंतु जेव्हा हगवणे त्रास द्यायला लागले, मुलगा असेल सासू सासरे असेल, त्यातल्या एकाही सुनेने जर अजितदादांकडे ती तक्रार केली असती, समजा ती नसती केली तर ती पोलिसांकडे तक्रार आली असती किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जरी कळालं असतं ना तर हे आम्ही थांबवलं असतं. कारण का काल मला कळलं. ठीक आहे, मिरगेंना बहुधा उत्तर पटलेलं दिसत नाहीये. मिरगेजी, तुम्हाला असं का वाटतंय? काय झालं नेमकं? प्रतिक्रिया तुमची अशी काय? नाही, मला पटलं नाही याच्यासाठी की मयुरी सांगेल तुम्हाला, नोव्हेंबर 24ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं, आज हे ऑन एअर, नोव्हेंबर 24ला मयुरीनी स्वतः राज्य महिला आयोगाला तक्रार केली होती. अध्यक्ष मॅडमनी पौड पोलीस स्टेशनला ऍक्शन करण्याची काहीतरी सूचना दिल्या होत्या आणि दुर्दैवानं आपण जसं म्हणतात तसं त्याचा पाठपुरावा पक्षातून, समाजातून, लिगल लोकांतून आणि खरंच मी म्हणेल पुण्यासारख्या फुले शाहू आंबेडकर जगणाऱ्या आणि सावित्रीबाईला मोठं करणाऱ्या शहरात जर असं होत नसेल तर आमच्या खेड्यांमध्ये काय होत असेल प्रसन्ना, याचा विचार करा तुम्ही. याच्यासाठी मला वाईट वाटलं, कारण त्याचा पाठपुरावा होणं हे गरजेचं आहे. कुठं आहेत साध्या राज्य महिला आयोगाला सदस्य होत्या माझी, तर त्या पूजा चव्हाणच्या केसमध्ये त्या विद्यमान मंत्रीला संजय राठोडला सळो की पळो करून सोडणाऱ्या चित्रा वाघ आता कुठं आहेत? रोज दिसायला पाहिजे, त्यांनी भांडायला पाहिजे. आता तर त्या बीजेपीच्या आमदार आहेत. मला या सगळ्यांकडून म्हणजे रुपाली असतील, चित्राताई असतील, रुपालीताई असतील, मी असेल आणि आता तर मयुरी असेल, ती तर सफरर आहे. आम्ही सगळ्यांनी हातात हात घातल्याशिवाय. ठीक आहे, मला एक शेवट कार्यक्रम करताना मला मयुरी यांच्याकडे जायचं, एक प्रतिक्रिया गेला. मयुरीजी, यानंतर तुम्ही तुमचं दिशा कशा प्रकारे पाहताय? कारण हा खरं तर तुमचा व्यक्तिगत खाजगी प्रश्न आहे, पण मी तो विचारतो यासाठी, हा कार्यक्रम बघणारे आणि वैष्णवी सारख्याच परिस्थिती उद्भवणारे असंख्य घर आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही जो निर्णय घेतला तो अनेकांना एक दिलासा देणार आहे की असा निर्णय घेता येऊ शकतो, आपण वेगळे होऊ शकतो. माझा आपल्याला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्यासाठी काय ठरवलेलं आहे आणि तुम्ही काय सांगाल अशा महिलांना की ज्यांना कदाचित सासरी असा त्रास होतोय? मी याच्यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की जर मुलींना त्रास होत असेल तर तो
त्यांनी त्यांच्या आईवडिलांपर्यंत तो त्रास सांगावा आणि आईवडिलांनीही विचार करावा की आपली मुलगी, म्हणजे आईवडिलांना पण वाटतं ना की आपली पोरगी पण कुठेतरी चुकत असेल किंवा काय. ठीक आहे, मुलगी चुकत असेल, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, वारंवार नाही चुकणार ना. मग त्याच्यावरती पण आईवडिलांनी आक्षेप घ्यावा की काय चुकीचं आहे, काय बरोबर करूनच हे पुढे चालू ठेवा. कारण की आपला समाज असा आहे की पोरगी माहेरीच राहते किंवा तिला नीट सांभाळ करत नाही वगैरे, किंवा आई वडिलांची इज्जत जाते, या भीतीनुसार सगळेच त्या दबावाखाली दबून राहतात. त्यामुळे हे न करता आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि जे काय आता म्हणजे प्रेमविवाह असतो किंवा प्रेम प्रकरण असतात, म्हणजे ह्या गोष्टींना बळी पडू नये की तो खरंच तुमच्यावर प्रेम करतो का, किंवा जर खरं प्रेम करत असेल तो कधीच मागणी नाही करणार की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे. तो मुळात म्हणेल की मला तुमचं काही नको, मला एक तुमची मुलगी आणि फूल आणि नारळ मला द्या, मी इथून तिला अशी घेऊन जातो. हे हुंडा वगैरे ते सगळं आता बंद झालं पाहिजे. मयुरीजी, तुम्ही हे जे सांगितलेलं आहे हा आत्ताच्या अख्ख्या कार्यक्रमातलं सार आहे आणि हे कोणीतरी अनुभव घेतलेल्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असेल. तुम्ही जर का हा कार्यक्रम बघणाऱ्या सून असाल तर तुमच्या पाठी सासर चांगलं असेल तर प्रश्नच नाही, नाहीतर माहेर तुमच्या मागे आहे आणि तिथे सुद्धा अडचण आली तर व्यवस्था तुमच्या मागे आहेत. ही सगळी मंडळी जी तुम्ही बघताय त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिलं पाऊल उचलू शकता. तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का अशा मुलीचे पालक असाल तर तुमची जबाबदारी जास्त आहे. सासरी पाठवलेली मुलगी म्हणजे आता तिकडनं तिची तिरडी जाणार, हे सगळे जुन्या काळचे विचार होते. तिचा तुमच्यावर आणि घरावरती तेवढाच हक्क आहे जेवढा तुमच्या मुलाचा किंवा तुमचा आहे. त्यामुळे तुमची दरवाजे बंद करू नका. आणि तिसरी गोष्ट, सासू सासऱ्यांसाठी तुमचं एक आनंदाचं घरकुल बनवा, त्याला कोंडवाडा बनवू नका की जो आपल्याला या हगवण्यांच्या घरात बघायला मिळाला. मयुरीसारखा रास्ता निवडा. मयुरीचा पर्याय हा खरा पर्याय आहे. वैष्णवीला दुर्दैवाने तसं करावं लागलं, त्याचं समर्थन नाही, मात्र त्याचवेळी सहानुभूती तिच्या बाबतीत ठेवूया. या सगळ्यांचे आभार. मयुरी, तुमचे खास आभार आणि बाकीच्या आपल्या या सगळ्या पाहुण्या होत्या त्यांचे सुद्धा आभार. आजच्या 0 आवरचा शेवट आम्ही सुना आणि सासरची मंडळी या दोघांना एक त्याला संदेश म्हणा, त्याला आवाहन म्हणा देऊन करतोय. खरं तर तो संदेश नाही तर आमचं आवाहन आहे. आधी बघूयात महाराष्ट्राच्या त्या सर्व लेकी ज्या लग्न करून सासरी गेल्या आहेत किंवा नजीकच्या भविष्यात जाणार आहेत, त्यांच्यासाठी आमचा हा आग्रहाचा सल्ला. लग्न म्हणजे एक सुंदर नात्याची सुरुवात आहे हे खरंच, पण तो कोंडवाडा होत असेल तर तिथे राहायची गरज नाही. तुमची ओळख, तुमचं करिअर लग्नानंतरही अबाधित राहिलं पाहिजे हे आम्ही आधी स्पष्ट करू इच्छितो. त्याचा किंवा तिचा स्वभावच तसा आहे असं स्वतःला समजावून गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. एबीपी माझाचं सुनांना आवाहन. सासरचे त्रास देत असतील तर पोलिसात तक्रार करा. अशा प्रकारची तक्रार पोलीस नाकारू शकत नाहीत. लग्न झाल्यावर माहेर सुटला असा समज अतिशय चुकीचा आहे. वेळ पडल्यास माहेर परतण्यात काहीच चूक नाही. सासरच्यांचा छळ सहन करणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जपणं नव्हे, हे सगळ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे आणि माहेरच्या नियम आपल्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या स्वाभिमानात, तुमच्या सुरक्षेतच आहे. दरम्यान ज्यांची संख्या 100% सुद्धा नाही आहेत अशी सुद्धा माणसं आहेत, ते लोक अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत जगतायत. अशा सासरच्यांना देखील आम्ही आवाहन करतोय, असे सासरचे की ज्यांच्याकडनं असे हगवण्यासारखे प्रकार घडतायत. लग्न करून सून घरी आल्यावर तिला मुलीसारखंच वागवा. तुमच्या घरातल्या पद्धती कळायला, त्याची सवय व्हायला सुनेला वेळ लागणार हे समजून घ्या. आजच्या काळातली मुलगी आहे, तिचे स्वतःच्या आकांक्षा अपेक्षा आहेत. स्वतःमध्ये बदल करण्याची अपेक्षा केवळ सुनेकडून नको, तुम्ही देखील ती तयारी ठेवा. सुनही शेवटी माणूस आहे, तो रोबोट नाही, त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुनेला सन्मानाची आणि समान वागणूक देणं हा पर्याय नव्हे तर कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. सून आणि तिचं माहेर म्हणजे एटीएम किंवा लॉटरी नव्हे, हुंडा घेणं गुन्हा आहे हे लक्षात घेऊन घ्या. सासू सासरे दीर नणंद सुनेला त्रास देत असतील तर पतीनं पत्नीच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. पत्नी ही पतीच्या भरवशावर तो माझ्या बाजूने उभा राहील हे गृहीत धरून सासरी येते, तिचा भ्रमनिरास करू नका. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीशी बोलताना म्हटलेलं आहे, माझा नवरा माझा राहिला नाही. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा.
तेव्हा प्रेक्षक कुठलंही नातं दोन गोष्टींवर टिकून असतं, विश्वास आणि सन्मान. नात्याच्या नावाखाली छळ किंवा अत्याचार सुरू झाले तर ते नातं कोमजू शकतं आणि फूल एकदा कोमजलं की मग कितीही शुद्ध पाण्यात ठेवा ते पुन्हा टवटवीत होत नाही. काही केसेसमध्ये तर अख्खं झाडच मरून पडतं. तसं कोणाच्याच बाबतीत होऊ नये म्हणून ही आजची चर्चा. इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकच्या नंतर आपण जाणून घेणार आहोत पोल, ज्यामध्ये तुम्ही काय प्रतिसाद दिलेला आहे ते पाहणार आहोत. छोटासा ब्रेक पाहत